तू या आधी कुठे काम करायचीस? म्हणजे कामाचा काही एक्सपिरियन्स वगैरे आहे का नाही तुला? मी आधी नाही नाही तिलोत्तमा, या आधी तिने कुठेही काम वगैरे केलं नाहीये. ऍक्च्युली ती बिचारी अनाथ आहे. अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झाली. वेल एज्युकेटेड आहे आणि आता सध्या नोकरीच्या शोधातच होती. मी म्हटलं जोवर तुला एखादा चांगला जॉब भेटत नाही तोवर इथं आमच्यासोबत येऊन राहा, म्हणजे आमचीही मदत होईल, अमृताला तिची खूप मदत होईल, सावलीला मदत होईल, म्हणून तिला बोलवून घेतलं. खूप प्रामाणिक आहे. मी लहानपणापासून तिला ओळखते, खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे घरात कधी कुठल्या गोष्टीला असं न विचारता वगैरे हातही लावणार नाही, माझी गॅरंटी. मी एक बोलू का? नाही म्हणजे खरं तर भैरवी माई स्वतःहून बोलणार नाहीत आणि मलाही बोलू देणार नाहीत, पण तरी एक बोलायचं आहे. काय कशाला? असू दे असू दे, काही नको. माई बोलू द्या ना प्लीज. बरं बाई, बोल. खरं तर माईंचे ना खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यांनी खूप केलंय माझ्यासाठी. म्हणजे आज जी मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या पायावर उभी दिसतेय ना, ते फक्त आणि फक्त माईंमुळे. खरं तर माईंनी ज्यावेळी मला सांगितलं ना की या घरात मदतीसाठी एका माणसाची गरज आहे, त्यांच्या शब्दाखातीर मी तयार झाले. खरं तर मला घरकामाचा एवढा एक्सपिरियन्स नाही आहे, पण मी प्रयत्न करेन, मदत करेन तुम्हाला, कारण माईंसाठी मी काहीही करू शकते. अगं असू दे असू दे, पुरे झालं कौतुक. भैरवीजी, आजकाल घरातल्या माणसावर विश्वास ठेवायला लोक चारदा विचार करतात. तुम्ही तर परक्या माणसाला घरात आणलंय. नाही, बरोबर आहे तुझं, अगदी बरोबर आहे. पण कसं आहे ना, आता आपल्या घरात पाळणा हलणार आहे, अमृताला बाळ होणार आहे आता, तर तिची काळजी घ्यायला, तिला काय हवं नको ते बघायला कोणीतरी असायलाच पाहिजे. आणि घरातली कामं सुद्धा सगळी करेल, नाही करशील ना? हो नक्की, सगळी मदत करेन. बरं अनामिका, तुझी सगळ्यांशी ओळख करून देते, म्हणजे नंतर काही कन्फ्युजन नको. हां, या तिलोत्तमा मेहेंदळे, या घरच्या मालकीणबाई, या घरात यांचा शब्द अंतिम, बरं का? हो. आणि हे या घरचे थोरले मालक चंद्रकांत मेहेंदळे, आणि ते यांचे मोठे सुपुत्र राजकुमार मेहेंदळे. यांचं खूप मोठं गॅरेज आहे. हो, माझं गॅरेज आहे. आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या सुनबाई अमृता, यांनाच तुझ्या मदतीची सगळ्यात जास्त गरज लागणार आहे, बरं का? हां, अगदी डोळ्यात तेल घालून यांची काळजी घ्यायची आहे तुला. काय हवं नको ते सगळं बघायचं, मदत करायची अमृताची. हां, आणि ती सावली खूप छान गाते. आणि तो सारंग, यांचा मधला मुलगा. सारंगच रूपम कॉस्मेटिक्सचा मालक आहे. म्हणजे सारंग रूपम कॉस्मेटिक एकटा सगळं छान सांभाळतो. आणि हिला तर तू ओळखतेसच, माझी लेक तारा. हो हो, च्या लग्नात बोलवता नाही आलं तुला, पळून जाऊन लग्न केलं ना यांनी, त्यामुळे राहून गेलं तेव्हा बोलवणं. आणि हा सोहम, ताराचा नवरा, खूप छान छान गाणी करतो. हा म्युझिक कंपोजर आहे. आणि हा आमचा बबलू, जिथे कमी तिथे आम्ही, या तत्वावर या घरात राहत होतो. म्हणजे सगळ्यांची काळजी घेतो, घरात सगळ्यांना काय हवं नको ते सगळं बघत असतो, सगळं येतं त्याला. तुलाही काही मदत वगैरे लागली तर बबलूला नक्की सांग, हां, तो तुझी मदत करेल. हो की नाही बबलू? आणि हा आहे आमचा नील. या घरात नीलची बायको पण राहत होती, ऐश्वर्या. नाही,
असू दे. म्हणजे आता नाही राहत, आता ती तिच्या माहेरी असते लंडनला. नील आमचा खूप छान सुस्वभावी शांत तो पण मदत करतो सारंगची रूपम कॉस्मेटिक्स सांभाळायला. एकदम कर्तबगार मुलगा आहे, थोडा शांत आहे सध्या. मनस्थिती ठीक नाहीये आमच्या नीलची, तेव्हा त्याची काळजी घे हं नीट. त्याला काय हवं नको काळजी घे, खूप मस्त काळजी घे सगळ्यांचीच. या घरातल्या सगळ्यांची, म्हणजे अगदी आपलं घर समजून काम कर. हो ना तिलोत्तमा? झालं इंट्रोडक्शन. मला भूक लागली जेवायला. आणि तशी अमृताला तुझी काही एक गरज नाही आहे का? तुला गरज हिची अगदीच काही लागलं तर सावली आहे ना, तिला सांग. सावली, सगळ्यांनाच भूका लागली असतील, आपण जेवायला गेलं. मी जेवणाची तयारी करते. प्लीज प्लीज प्लीज. सावली, जरा अनामिकाला तुझ्या सोबत घेऊन जा, तिला किचन वगैरे दाखव. हा, दाखव तिला सगळं. नको, कशाला? सावली, मी सांगते म्हणून कर. जा अनामिका, मदत कर तिची. सगळं बघून घे व्यवस्थित. हो, ये. काहीतरी चुकतंय सारंग सर. काय चुकतंय? असं काहीतरी घडतंय जे आपल्याला दिसत नाहीये. काय झालंय सावली? माईंचं काय चाललंय तेच कळत नाहीये मला. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्यांच्या डोक्यात जे काही चाललंय ना ते आपल्या घराच्या हिताचं अजिबात नाही. हे बघ सावली, आत्ता तर त्यांनी अनाथ मुलीला आपल्या घरात आणले, ते पण आपल्याच मदतीसाठी. मला सांग, तुझ्या या संशयावर कोण विश्वास ठेवेल? कोणाचा विश्वास असो किंवा नसो, पण मला माहिती आहे की माझा संशय खोटा अजिबात नाही. आणि राहिला प्रश्न विश्वासाचा, तर मी हे सगळं सिद्ध केल्यावर सगळ्यांचा विश्वास बसेलच की. पुरावा काय आहे सावली? पुरावा नाहीये तुझ्याकडे, तू फक्त तर्क लावतेस. सारंग सर, मला वाटतंय की ह्या सगळ्याच्या मुळाशी तो डॉक्टर साखरे आहे. म्हणजे भैरवी माईंच्या वागण्याचा, त्यांच्या हालचालीचा धागा त्या डॉक्टरांपाशी जाऊन जुळतोय. आणि मला खात्री आहे माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो डॉक्टर साखरेच देऊ शकेल. हे बघ सावली, साखरे डॉक्टरांबाबतीत तुझं हे जे काय म्हणणं आहे ते कदाचित योग्य पण असेल. मला एवढंच म्हणायचं आहे की काळजी घे, त्यांना भेट, त्यांच्याशी बोल, पण जरा सावध राहा. तुला माहिती आहे जगन्नाथजींसोबत काय झालंय, तसं तुझ्यासोबत नको घडायला. हो सारंग सर, तुम्ही काळजी करू नका. जगन्नाथजींसोबत जे काही झालं त्यातून मी धडा घेतला. आता मी जे काही करेन ते खूप काळजीपूर्वक आणि तयारीने करेन.